Hi students, we are seeing the topic oscillations, and in today's lecture we are going to discuss the point simple pendulum. Okay, see here what is meant by the simple pendulum. There are two types of simple pendulum, which are ideal simple pendulum and practical simple pendulum. What is the ideal simple pendulum? A small heavy particle suspended by massless, twistless, inextensible, flexible string from rigid support is called as the ideal simple pendulum. आता ideal simple pendulum म्हणजे काय आहे बघा, एक हेवी पार्टिकल आहे, हेवी ऑब्जेक्ट आहे, हेवी पार्टिकल आहे आणि त्याचा शेप कोणताही असेल इथे, आणि तो हेवी पार्टिकल कशाला कनेक्ट केलेला आहे तर मासलेस, वेटलेस आणि पुढे काय सांगितलं आहे ट्विस्टलेस. ट्विस्टलेस म्हणजे काय तर ती जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये ट्विस्ट नसायला पाहिजे, ट्विस्टलेस. त्यानंतर इनएक्सटेन्सिबल. इनएक्सटेन्सिबलचा अर्थ काय की ज्यावेळेस तुम्ही स्ट्रिंगला एखादा ऑब्जेक्ट कनेक्ट केला तर त्या ऑब्जेक्टच्या वेटमुळे ते जे स्ट्रिंग आहे ती स्ट्रेच होणार नाही, त्याला काय म्हणायचं इनएक्सटेन्सिबल. म्हणजे ऑब्जेक्टच्या वेटमुळे जर ती स्ट्रिंग स्ट्रेच झाली तर ती काय कोणती प्रॉपर्टी आहे एक्सटेन्सिबल. पण स्ट्रिंग जर स्ट्रेच झाली नाही तर प्रॉपर्टी कोणती आहे इनएक्सटेन्सिबल. बरोबर, म्हणजे इथे आपण काय म्हणतोय की ती जी स्ट्रिंग आहे ती त्या ऑब्जेक्टच्या वेटमुळे स्ट्रेच झाली नाही पाहिजेत, म्हणजेच ती कशी पाहिजे तर इनएक्सटेन्सिबल पाहिजे, ट्विस्टलेस पाहिजे. त्यानंतर स्ट्रिंग ही मासलेस पाहिजे. मासलेस म्हणजे तिचं मास जे आहे ते निग्लिजिबल असायला पाहिजे. त्यानंतर पुढे सांगितलं आहे फ्लेक्झिबल. ती स्ट्रिंग जी आहे ती कशी असली पाहिजे तर फ्लेक्झिबल असली पाहिजे. ओके, कशी पण फोल्ड करू शकता तुम्ही, अशी ती फ्लेक्झिबल असली पाहिजे. त्यानंतर ती जी स्ट्रिंग आहे ती कशापासून तुम्ही सस्पेंड केलेली आहे तर वर एक सपोर्ट आहे, त्या सपोर्टला आपण रिजिड सपोर्ट असं म्हणतो. रिजिडचा अर्थ काय की ज्या वेळेस तुम्ही ती स्ट्रिंग त्याला कनेक्ट कराल, त्याला खाली ऑब्जेक्ट जोडाल, त्यावेळेस त्या सपोर्टच्या डायमेन्शन्समध्ये कोणताही चेंज होत नाही आणि म्हणून त्याला कसला सपोर्ट म्हटलं जातं रिजिड सपोर्ट. ओके, म्हणजे इथे काय लक्षात ठेवायचं आहे की वर एक रिजिड सपोर्ट आहे, त्याला एक स्ट्रिंग कनेक्ट केली आणि त्या स्ट्रिंगला एक हेवी पार्टिकल कनेक्ट केलेला आहे आणि ती स्ट्रिंग कशी आहे तर मासलेस, ट्विस्टलेस, इनएक्सटेन्सिबल आहे आणि आणखीन काय सांगितलं आहे फ्लेक्झिबल आहे. ओके, अशा प्रकारे जी अरेंजमेंट असेल तिला काय म्हटलं जाईल आयडियल सिंपल पेंडुलम. ओके, आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे काय सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. सपोज इथे एक सपोर्ट आहे, त्या सपोर्टला एक स्ट्रिंग कनेक्ट केली आहे, त्या स्ट्रिंगला इथं कोणताही एक ऑब्जेक्ट कनेक्ट केलेला आहे. ही जी सिस्टीम आहे ह्याला काय म्हणायचं सिंपल पेंडुलम, आणि ही स्ट्रिंग कशी असली पाहिजेत त्याच्या इथे प्रॉपर्टी सांगितल्यात. ओके, त्यानंतर प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम म्हणजे काय. आता प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे, आयडियल सिंपल पेंडुलममध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे हा कोणत्याही शेपचा हेवी पार्टिकल असेल, त्याचा शेप कोणताही असेल तरी चालेल. पण प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलममध्ये चेंज काय आहे बघा, तर प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम जो आहे त्याच्यामध्ये हा इथे खाली असणारा ऑब्जेक्ट जो आहे तो काय असला पाहिजे स्पियर असला पाहिजे कंपल्सरी. प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलममध्ये हा जो इथे हेवी ऑब्जेक्ट कनेक्ट केला आहे तो म्हणजे काय आहे स्मॉल हेवी स्पियर आहे. स्मॉल हेवी स्पियर म्हणजे इथे काय घेतला जाईल तर छोटा असा एक मेटलचा बॉल असतो, मेटलचा बॉल, तो तुम्ही इथे काय म्हणून कन्सिडर कराल एक बॉब म्हणून कन्सिडर कराल. त्याला इथे काय म्हटलं जातं बॉब असं म्हटलं जातं. तो काय आहे तर स्मॉल हेवी स्पियर आहे, म्हणजेच तो एक छोटासा मेटलचा बॉल आहे आणि त्याला आपण सिंपल पेंडुलममध्ये काय म्हणतो बॉब असं म्हणतो. ओके, मग आता प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलमची डेफिनेशन काय असेल सांगा, तर आयडियल सिंपल पेंडुलमची जी डेफिनेशन होती ना ती डेफिनेशन ॲज इट इज येईल, फक्त अ हेवी पार्टिकल जो आहे त्याच्याऐवजी अ स्मॉल हेवी स्पियर असा वर्ड येईल. बघा चेंज काय आहे का नाही, हे दोन्ही पण सेम आहेत. इथे कोणताही एक हेवी पार्टिकल घेतला आणि इथे काय घेतलेला आहे तर स्मॉल हेवी स्पियर घेतलेला आहे, हा चेंज फक्त लक्षात ठेवायचा. मग इथं डेफिनेशन तुम्ही काय सांगाल अ हेवी पार्टिकल सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट विथ द स्ट्रिंग विच इज मासलेस, ट्विस्टलेस, इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल. ओके, त्यानंतर इथे तुम्ही वर्ड काय यूज कराल अ हेवी स्पियर, अ स्मॉल हेवी स्पियर suspended with the help of string which is massless, twistless, inextensible and flexible
बाय रिजिड सपोर्ट. ओके, दोन्हीकडे डेफिनिशन सेम असेल. हा आहे आयडियल सिंपल पेंडुलम, हा आहे प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. दोघांची डेफिनिशन सेम, फक्त इथे असेल स्मॉल हेवी पार्टिकल आणि इथे असेल स्मॉल हेवी स्पियर. ओके, त्यानंतर लेंथ ऑफ पेंडुलम म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. पेंडुलमची लेंथ कशी काउंट करायची, तर बघा इथून पेंडुलम सस्पेंड केला आहे, तो जो पॉईंट आहे त्याला काय म्हटलं जातं, तर पॉईंट ऑफ सस्पेन्शन असं म्हटलं जातं. हा जो पॉईंट आहे त्याला काय म्हणायचं, पॉईंट ऑफ सस्पेन्शन. आणि हा जो पॉईंट ऑफ सस्पेन्शन आहे त्याच्यापासून हा जो बॉब आहे त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे कुठे आला, त्याच्या सेंटरला आला. पॉईंट ऑफ सस्पेन्शन इथे आहे आणि इथे काय आहे, या बॉबचा सेंटर, आणि बॉबच्या सेंटरला काय आहे, त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. कारण बॉब हा कसा आहे, स्पिरिकल आहे. स्पिरिकल असणारा ऑब्जेक्ट जो आहे त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा कुठे असतो, त्याच्या जॉमेट्रिक सेंटरला असतो. म्हणजे या सेंटरला कोण आहे, या स्पियरचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. मग हा जो पॉईंट ऑफ सस्पेन्शन आहे त्याच्यापासून या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, लेंथ ऑफ पेंडुलम. आता हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. बघा, सपोज असा पेंडुलम इथं कनेक्ट केलेला आहे, तर हा जो पॉईंट ऑफ सस्पेन्शन आहे याच्यापासून हे डिस्टन्स घ्यायचं नाही. लेंथ म्हणजे कुठंपर्यंत डिस्टन्स घ्यायचं, तर या स्पियरचा हा जो सेंटर आहे इथंपर्यंतचं हे टोटल डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, एल असणार आहे. म्हणजे लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम असणार आहे. लक्षात आलं का? बघा, पॉईंट ऑफ सस्पेन्शनपासून एवढंच डिस्टन्स म्हणजे एल नाही, तर एल म्हणजे काय, तर पॉईंट ऑफ सस्पेन्शनपासून हे जे सेंटर आहे या स्पियरचा इथंपर्यंतचं हे टोटल डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, तर लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. ओके, मग लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम डिफाईन कसं करायचं, इट इज द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ सस्पेन्शन, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब. ओके, हे कोणाच्यातलं डिस्टन्स आहे, पॉईंट ऑफ सस्पेन्शन आणि बॉबची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या दोघांच्यातलं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, तर लेंथ ऑफ पेंडुलम असणार आहे. ओके, आता इथे आपण 3 डेफिनेशन बघितल्या. त्याच्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन आहे आयडियल सिंपल पेंडुलम. व्हॉट इज मीन्ड बाय द आयडियल सिंपल पेंडुलम? A heavy particle suspended with the help of massless, twistless, inextensible and flexible string from a rigid support is called as the ideal simple pendulum. What is meant by the practical simple pendulum? A small heavy sphere suspended by massless, twistless, inextensible and flexible string from rigid support is called as the practical simple pendulum. What is meant by the length of pendulum? The length of pendulum is the distance between point of suspension and center of gravity. Point of suspension आणि center of gravity of the bob is the called as the length of pendulum. Okay, इथे आपल्याला 3 डेफिनेशन्स कळाल्या, आयडियल सिंपल पेंडुलम, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम आणि लेंथ ऑफ द पेंडुलम. ओके, तर आता आपल्याला पुढे बघायचं आहे टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम काय असेल. ओके, सिंपल पेंडुलमचा आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. तर त्याच्यासाठी बघा, सपोज हा एक रिजिड सपोर्ट आहे. या रिजिड सपोर्टला इथे एक असा पेंडुलम आहे कनेक्टेड. ओके, हा रिजिड सपोर्ट आहे, इथे एक असा पेंडुलम कनेक्टेड आहे. त्यानंतर इथपर्यंत ही जी आहे, इथून इथपर्यंत हे डिस्टन्स म्हणजे काय असेल, एल. एल म्हणजे काय असेल, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. ओ म्हणजे काय असेल, पॉईंट ऑफ सस्पेन्शन. आता हा जो असा पेंडुलम होता तो सपोज मी अँगल थीटामधून काय केला, डिस्प्लेस केला, तर पेंडुलम कुठे येईल बघा, इथं असा येईल. अँगल थीटामधून मी त्याला काय केला, असा डिस्प्लेस केला. ही त्याची ओरिजिनल पोझिशन होती सपोज ए पोझिशनला पेंडुलम होता आणि त्याला मी सपोज इकडे डिस्प्लेस केला, किती अँगलमधून, थीटा अँगलमधून. आता तो आलेला आहे पोझिशन बीला. त्यानंतर पोझिशन बीला ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस काय होईल बघा, पेंडुलम सपोज मी इथून इथं डिस्प्लेस केला आणि रिलीज केला, म्हणजे इथं आणून तो परत सोडून दिला. मी सोडून दिल्यावर हा पेंडुलम जो आहे तो इथून एवढं डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच डिस्टन्स इकडे जाईल. म्हणजे काय होईल बघा, इथं आलेला पेंडुलम इकडे मूव्ह होणार आहे आणि सेम अँगलमधून मूव्ह होणार आहे. म्हणजे सपोज हा अँगलसुद्धा थीटा असेल आणि आता इथं त्या पेंडुलमची काय असणार आहे, पोझिशन असणार आहे.
आणि ही पोझिशन असेल सी. काय सांगितलं लक्षात आलं का बघा. पहिल्यांदा पोझिशन ए होती पेंडुलमची, रेस्ट पोझिशनमध्ये होता. त्यानंतर त्या पेंडुलमला मी थिटा या अँगलमधून बी पोझिशनकडे डिस्प्लेस केला. डिस्प्लेस केल्यानंतर हा पेंडुलम मी सपोज रिलीज केला, सोडून दिला, तर हा पेंडुलम जो आहे तो इकडे असा मूव्ह होणार आहे. म्हणजे जेवढं डिस्टन्स मी त्याला इकडे मूव्ह केलेलं होतं तेवढंच डिस्टन्स तो इकडे जाणार आहे. बरोबर. मग आता हा जो आहे हा असेल त्या पेंडुलमचा पाथ असेल आणि या पाथवरून पेंडुलम हा कंटिन्युअसली असा मोशनमध्ये राहील. ओके. म्हणजे ज्या अँगलमधून मी इकडे डिस्प्लेस केला तेवढाच अँगल पेंडुलम इकडून इकडे जाईल आणि अशा प्रकारे या पाथवर तो असा मूव्ह होणार आहे. ओके. आता इथे थिटा म्हणजे काय आहे तर सेमी व्हर्टिकल अँगल आहे. कसला अँगल आहे? सेमी व्हर्टिकल अँगल. सेमी व्हर्टिकल अँगल असं का म्हटलं? कारण हा जर टोटल अँगल घेतला तर हा झाला व्हर्टिकल अँगल आणि त्याचा हाफ घेतलेला आहे म्हणून तो काय झाला? सेमी व्हर्टिकल अँगल. त्यानंतर आता बघा सपोज हे जे डिस्टन्स आहे ह्याला एक्स असं म्हणूया आपण. म्हणजे ए पासून बी पर्यंत पेंडुलमला तुम्ही डिस्प्लेस केला म्हणजे ए टू बी ही त्याची काय झाली? डिस्प्लेसमेंट झाली. आणि ती डिस्प्लेसमेंट आपण कोणत्या सिम्बॉलनी रिप्रेझेंट केली आहे? इथं एक्स या सिम्बॉलनी रिप्रेझेंट केली आहे. सपोज पेंडुलमचं मास हे एम असेल तर बघा ज्या वेळेस पेंडुलम बी पोझिशनला जाईल त्यावेळेस बी पोझिशनला डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये त्या पेंडुलमचं काय ॲक्ट होणार आहे? वेट एम जी. ओके. कन्सिडर करा की पेंडुलम आत्ता कुठे डिस्प्लेस केलेला आहे? बी पॉईंटला. बी पोझिशनला तो आहे. बी पोझिशनला ज्या वेळेस तो आहे त्याच्यावर ॲक्ट होणारं फोर्स कोणता आहे? बघा त्याचं वेट कुठे असेल? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. आता ज्या वेळेस पेंडुलम इकडे असा जाईल त्यावेळेस ती स्ट्रिंग जी असणार आहे ही स्ट्रिंग ती कशी असणार आहे? स्ट्रेच्ड असणार आहे. पेंडुलम ज्या वेळेस असा मोशनमध्ये असतो त्यावेळेस स्ट्रिंग जी आहे ती स्ट्रेच झालेली असते आणि म्हणजेच त्या स्ट्रिंगमध्ये काय असणार आहे? टेन्शन असणार आहे. स्ट्रेच झाली याचा अर्थ स्ट्रिंगमध्ये काय आहे? टेन्शन आहे. मग आता या स्ट्रिंगमध्ये इथे आपण काय आहे म्हणूया? टेन्शन आहे. आता या ह्याचं स्पियरचं जो स्पियर आहे म्हणजेच तो काय आहे त्याला आपण काय नाव देतो? बॉब असं म्हणतो. म्हणजे बॉबचं वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होतं आहे आणि टेन्शन टी जे आहे ते इकडे अपवर्ड अलॉंग द स्ट्रिंग ॲक्ट होत आहे. बरोबर. सपोज मी ही जी लाईन आहे ही इकडे एक्सटेंड केली टेन्शनची तर आता इथे अँगल थिटा आहे म्हणजे हा अँगलसुद्धा किती झाला? थिटा एवढा अँगल झाला. या एम जीला सपोज मी दोन कॉम्पोनंटमध्ये स्प्लिट केलं तर हा कॉम्पोनंट त्याचा कोणता असेल? एम जी कॉस थिटा आणि इकडचा अलॉंग द पाथ हा जो कॉम्पोनंट असेल तो कोणता असेल? एम जी साइन थिटा. ओके. काय काय केलं लक्षात घ्या. पहिल्यांदा याचं वेट आहे डाऊनवर्ड एम जी. त्यानंतर इकडे सपोज मी ही लाईन एक्सटेंड केली तर या एम जीचा इकडे एक कॉम्पोनंट असेल एम जी कॉस थिटा. कशावर आला तो? स्ट्रिंगवर आला. ओके. आणि एम जी साइन थिटा हा इकडे त्याच्या पाथवर आलेला आहे. आता इथे पोझिशन बीला असताना त्याच्यावर ॲक्ट होणारे जे दोन फोर्सेस आहेत ॲट पोझिशन बी फोर्सेस ऑन बॉब कोणते असतील सांगा मला? फर्स्ट फोर्स कोणता असेल? ॲट पोझिशन बी फोर्सेस ऑन बॉब आर. फर्स्ट काय असेल? वेट एम जी. ओके. फर्स्ट फोर्स कोणता असेल? वेट एम जी असेल. कुठं आहे हे? व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्यानंतर सेकंड फोर्स कोणता असणार आहे? टेन्शन टी कुठे आहे? अलॉंग द स्ट्रिंग. आता बघा ज्या वेळेस बॉब जो आहे तो पोझिशन बीला असेल त्यावेळेस त्याच्यावर ॲक्ट होणारे दोन फोर्सेस आहेत. कोणते दोन फोर्सेस आहेत बघा? फर्स्ट आहे त्याचं वेट एम जी कुठे आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. आणि सेकंड आहे टेन्शन टी आणि ते टेन्शन टी कुठे आहे? अलॉंग द स्ट्रिंग. ओके. काय सांगितलं बघा? पोझिशन बीला असताना दोन फोर्सेस ॲक्ट होतात. फर्स्ट आहे वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि सेकंड कोणता आहे बघा? हे वेट एम जी व्हर्टिकली कुठे आहे? डाऊनवर्ड आहे. सेकंड आहे टेन्शन टी अलॉंग द स्ट्रिंग इन अपवर्ड डायरेक्शन. आता या एम जीला आपण दोन कॉम्पोनंटमध्ये स्प्लिट केलं आहे. एक आहे एम जी कॉस थिटा आणि दुसरा आहे एम जी साइन थिटा.
एम जी कॉस थिटा हा टीला बॅलन्स करतो. बघा इकडे टेन्शन आहे, इकडे एम जी कॉस थिटा आहे, म्हणजे टीला बॅलन्स करणारा फोर्स कोणता आहे? एम जी कॉस थिटा. आणि हा जो एम जी साईन थिटा आहे हा पाथवर आहे आणि कुठे चाललं आहे बघा, त्याचं डायरेक्शन कुठे आहे? टुवर्ड्स द मीन पोझिशन. ज्यावेळेस पेंडुलम हा रेस्टमध्ये होता अशा प्रकारे, त्यावेळेस ही त्याची पोझिशन म्हणजे कोणती? मीन पोझिशन. आणि ह्या दोन पोझिशन्स म्हणजे कोणत्या? एक्स्ट्रीम पोझिशन्स. लक्षात ठेवा, ए पोझिशन म्हणजे आहे मीन पोझिशन, बी पोझिशन आणि सी पोझिशन या आहेत एक्स्ट्रीम पोझिशन्स. बी पोझिशन आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आणि सी पोझिशन आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, लक्षात आलं का? बघा मग हे जे एम जी साईन थिटा आहे ते कुठे चाललेलं आहे? तर टुवर्ड्स द मीन पोझिशन. टुवर्ड्स मीन पोझिशन चाललं आहे. याचा अर्थ की एम जी साईन थिटा हा जो कॉम्पोनंट आहे एम जीचा, हे जे फोर्स आहे हे कोणतं फोर्स असलं पाहिजे? तर रिस्टोरिंग फोर्स, बिकॉज इट इज गोईंग टुवर्ड्स मीन पोझिशन. बघा मग आता याच्यावरून आपण डायग्रामवरून काय सांगू शकतो? तर टी इक्वल टू काय असेल? एम जी कॉस थिटा. दिस इज इक्वेशन नंबर 1. टी इक्वल टू काय असेल? एम जी कॉस थिटा. टीला बॅलन्स केलं एम जी कॉस थिटाने. आणि हा जो एम जी साईन थिटा आहे तो काय प्रोव्हाइड करेल? रिस्टोरिंग फोर्स. एम जी साईन थिटा प्रोव्हाइड्स रिस्टोरिंग फोर्स. एम जी साईन थिटा काय प्रोव्हाइड करेल? रिस्टोरिंग फोर्स प्रोव्हाइड करेल. मग आपण एफ इक्वल टू लिहू शकतो मायनस एम जी साईन थिटा. ओके, एफ इक्वल टू काय असेल? मायनस एम जी साईन थिटा. आता इथे मी मायनस साईन दिलं आहे, निगेटिव्ह साईन shows that F is opposite to the theta. बघा काय सांगितलेलं आहे बघा इथं. फर्स्ट टी इक्वल टू काय? एम जी कॉस थिटा. सेकंड काय सांगितलं की एम जी साईन थिटा प्रोव्हाइड्स द नेसेसरी रिस्टोरिंग फोर्स. मीन पोझिशनकडे जाणारा फोर्स कोणता असतं? रिस्टोरिंग फोर्स. सो एम जी साईन थिटा प्रोव्हाइड्स द नेसेसरी रिस्टोरिंग फोर्स. आता एफ इक्वल टू मायनस एम जी साईन थिटा मी असं लिहिलं आहे कारण इथे बघा रिस्टोरिंग फोर्स लेफ्टला आहे आणि डिस्प्लेसमेंट जी आहे ती राईटला आहे. अँगल थिटा काय दाखवतो? डिस्प्लेसमेंट दाखवतो. किती अँगलमधून ऑब्जेक्टला तुम्ही डिस्प्लेस केला, ती काय आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. आणि या डिस्प्लेसमेंट, सपोज डिस्प्लेसमेंट इकडे आहे तर हे रिस्टोरिंग फोर्स इकडे आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट कोण आहे? रिस्टोरिंग फोर्स. आणि म्हणून रिस्टोरिंग फोर्स एफ इक्वल टू मायनस एम जी साईन थिटा लिहिलं आहे. निगेटिव्ह साईन इंडिकेट काय करेल? तर एफ हे थिटाच्या कसं आहे? अपोजिट आहे. आता बघा इफ थिटा इज व्हेरी स्मॉल. आता इथे जेव्हा आपण त्या ऑब्जेक्टला डिस्प्लेस करतो, म्हणजे इथे जो बॉब आहे त्याला मी इकडे डिस्प्लेस केला, तर तो डिस्प्लेस करताना मी व्हेरी स्मॉल अँगलमधून डिस्प्लेस केला. खूप जास्त मोठ्या अँगलमधून त्याला डिस्प्लेस केलं नाही. कसं डिस्प्लेस केलं? स्मॉल अँगलमधून डिस्प्लेस केलं. इफ थिटा इज व्हेरी स्मॉल देन वी कॅन से दॅट साईन थिटा इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा. ज्यावेळेस थिटा हा स्मॉल असतो त्यावेळेस साईन थिटा इक्वल टू काय असतं? थिटा असतं. बघा इथे मी काय सांगितलं की ज्यावेळेस या बॉबला मी इथे बी पोझिशनला डिस्प्लेस केलं तर तो अँगल जो आहे, ज्या अँगलमधून त्याला डिस्प्लेस केलं तो अँगल व्हेरी स्मॉल आहे आणि थिटा व्हेरी स्मॉल असल्यामुळे साईन थिटा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असेल? थिटा. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन 2 आहे. देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स आता इक्वेशन 2 मध्ये चेंज काय होईल बघा? एफ इक्वल टू मायनस एम जी थिटा असं इक्वेशन मिळेल. साईन थिटाच्या ऐवजी मी काय टाकलं? थिटा असं टाकलं. आता डायग्रॅम जर तुम्ही बघितली तर हा थिटा अँगल आहे, आर्क लेंथ आहे एक्स आणि इकडे रेडियस आपण म्हटली सपोज तर काय येईल? एल. बघा सपोज मी असा एक सर्कल काढला तर या सर्कलचा हा एक आर्क आहे आणि हा अँगल आहे. अँगल कसा फाइंड आउट करतो आपण? आर्क लेंथ अपॉन रेडियस. म्हणजे सपोज या एलला मी रेडियस घेतली आणि ओला सेंटर घेतला आणि एवढी रेडियस घेऊन असा सर्कल ड्रॉ केला तर त्याचा हा एक्स हा आर्क असेल. थीटा अँगल कसा काढला जाईल? आर्क लेंथ अपॉन रेडियस. ओके, आता पुढे आपण घेऊ शकतो फ्रॉम फिगर थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल.
डायग्रॅम जर तुम्ही बघितली तर थीटाची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते x अपॉन एल. थीटा इज इक्वल टू असेल आर्क लेंथ अपॉन रेडियस म्हणजे x अपॉन एल. मग देअरफॉर f इक्वल टू काय असेल बघा -mg. आता इथे लिहिते मी ते फ्रॉम फिगर थीटा इज इक्वल टू काय आहे x बाय एल. देअरफॉर f इक्वल टू -mg x बाय एल. ओके, f इक्वल टू काय मिळाला -mg. थीटा आहे, थीटाच्या जागी मी x बाय एल टाकला तर f इक्वल टू काय मिळाला -mg x बाय एल. आता त्यानंतर सपोज मी f अपॉन m केलं तर आन्सर काय मिळेल बघा -gx अपॉन एल. f अपॉन हे मासनं डिवाइड केलं तर काय मिळेल -gx अपॉन एल. आता फोर्स अपॉन मास म्हणजे काय असतं ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन इक्वल टू काय असेल -gx अपॉन एल. देअरफॉर a इक्वल टू असेल gx अपॉन एल. कशामध्ये मॅग्निट्यूडमध्ये. ओके, त्याचं मॅग्निट्यूड काय आलं बघा a इक्वल टू काय असेल a इक्वल टू असेल gx अपॉन एल. आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे f इक्वल टू -mg थीटा होता, थीटाच्या जागी मी x बाय एल टाकला तर f इक्वल टू -mg x बाय एल मिळाला. त्यानंतर या फोर्सला मासनं डिव्हाइड केलं f बाय m इक्वल टू असेल -gx अपॉन एल. f बाय m म्हणजे आहे ॲक्सिलरेशन, a इक्वल टू -gx अपॉन एल. मग आता त्याचं जर फक्त मी मॅग्निट्यूड घेतलं तर a इक्वल टू काय येईल gx अपॉन एल. आता टाईम पिरियड फाइंड आउट करायचं आहे. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम t इक्वल टू. आता याच्यासाठी इथे हे जे रिलेशन आहे हे बघायचं पहिल्यांदा. f इक्वल टू रिलेशन काय बघा -mg x बाय एल. याच्यावरून आपण काय सांगू शकतो की f डायरेक्टली प्रपोर्शनल टू -x. बघा f इक्वल टू -mg x बाय एल आहे, त्याच्यावरून आपण सांगू शकतो की f प्रपोर्शनल टू -x आहे. म्हणजे फोर्स हे डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट आहे. आणि हे कशामध्ये असतं तर SHM मध्ये असतं, बरोबर. लिनियर SHMची डेफिनिशन काय आहे की असं मोशन आहे, असं पिरियॉडिक मोशन आहे ज्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स हे डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि ते ऑलवेज कुठे डायरेक्ट केलं जातं टुवर्ड्स मीन पोझिशन. अशा मोशनला आपण काय म्हणतो लिनियर SHM. मग इथं आपल्याला इक्वेशन मिळालं f इक्वल टू -mg x बाय एल. म्हणजेच f डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय आहे -x आहे. म्हणजेच हे फोर्स डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आणि डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट आहे. म्हणजे कसलं फोर्स आहे रिस्टोरिंग फोर्स आहे. आणि इथं मोशन कोणतं आलं मग लिनियर SHM म्हणजेच ऑसिलेटरी मोशन आलं. आणि ऑसिलेटरी मोशनमध्ये टाईम पिरियड कसा काढला जातो तर t इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. t इक्वल टू काय असेल 2π अपॉन ओमेगा. आणि याचं आणखीन एक आपण रिलेशन पाहिलेलं आहे बघा 2π अपॉन अंडर रूट ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. फॉर्म्युला काय होता 2π अपॉन अंडर रूट ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. जेव्हा मी टाईम पिरियड शिकवलेला आहे तुम्हाला तिथे टीचा फॉर्म्युला सांगितलेला आहे 2π अपॉन रूट ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आता इथे बघा आपल्याकडे एचा फॉर्म्युला आहे a इक्वल टू काय gx अपॉन एल. वी हॅव a इक्वल टू काय gx अपॉन एल. याच्यामध्ये a म्हणजे ॲक्सेलरेशन, g म्हणजे ग्रॅव्हिटी, l म्हणजे लेंथ, x म्हणजे डिस्प्लेसमेंट. मग सपोज मी a अपॉन x असं लिहिलं a बाय x इज इक्वल टू काय असेल a बाय x इक्वल टू g बाय एल. a बाय x इक्वल टू काय असेल g बाय एल. आणि ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय बघा 2π अपॉन अंडर रूट a बाय x. बघा t इक्वल टू आहे 2π अपॉन ओमेगा. 2π अपॉन अंडर रूट ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजेच 2π अपॉन अंडर रूट a बाय x. आणि a बाय x म्हणजे काय आहे g बाय एल. देअरफॉर t इक्वल टू असेल 2π अपॉन अंडर रूट g बाय एल. ओके इक्वल टू 2π अंडर रूट एल बाय जी. बघा 2π अपॉन अंडर रूट g बाय एल म्हणजेच 2π अंडर रूट एल बाय जी. दिस इज द टाईम पिरियड ऑफ
सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमचा टाईम पिरियड आपल्याला काय मिळाला बघा, टी इक्वल टू 2π√L/g. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. बघा काय काय केलं त्यासाठी आपण पहिल्यांदा डायग्रॅम काढली. याच्यामध्ये पोझिशन बी आपण सपोज कन्सिडर केली तर त्या बॉबवर ॲक्ट होणारे दोन फोर्सेस टी आणि एम जीला दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलं. एम जी कॉस थिटा टीला बॅलन्स करेल, एम जी साईन थिटा नेसेसरी रिस्टोरिंग फोर्स प्रोव्हाइड करेल. त्यामुळे टी इक्वल टू असेल एम जी कॉस थिटा, एफ इक्वल टू असेल -mg साईन थिटा. ओके, निगेटिव्ह साईन का दिलेलं आहे का तर हे फोर्स थिटाच्या कसं आहे अपोजिट आहे. जर थिटा हा स्मॉल असेल म्हणजे स्मॉल अँगलमध्ये डिस्प्लेसमेंट झाली असेल तर साईन थिटा ॲप्रॉक्सिमेटली असतो थिटा आणि त्यामुळे या इक्वेशनमध्ये चेंज काय होईल, एफ इक्वल टू -mg थिटा. डायग्रॅम बघितली तर थिटा कसा काढायचा, आर्क लेंथ अपॉन रेडियस म्हणजेच x/L करायचं. सपोज मी या इक्वेशनमध्ये इथं x/L टाकला तर एफ इक्वल टू काय येणार -mgx/L. याच्यामध्ये एफ प्रपोर्शनल टू -x आहे म्हणजे सिंपल पेंडुलमचं मोशन हे कसलं आहे, लिनियर SHM आहे. त्यानंतर सपोज f/m केलं तर ॲन्सर मिळेल -gx/L. त्यानंतर f/m म्हणजे ॲक्सेलरेशन -gx/L मिळाला. त्याचं फक्त जर मॅग्निट्यूड घेतलं तर a इक्वल टू gx/L मिळेल. आता फाइंड आउट करायचं आहे टाईम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. टी इक्वल टू असतो 2π/ω. ओमेगा म्हणजेच ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आणि इथे a/x असेल रूटमध्ये. आता हे जे रिलेशन आहे त्याच्यावरून a/x काढला तर तो येईल g/L. मग इथे g/L जो मिळाला तो इथे आपण टाकला तर टी इक्वल टू काय असेल 2π√g/L म्हणजेच टी इक्वल टू असेल 2π√L/g. आता यानंतर सपोज आपल्याला फाइंड आउट करायची आहे फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे सिंपल पेंडुलमची. n इक्वल टू फॉर्म्युला असतो 1/t म्हणजे 1/2π√L/g म्हणजे आन्सर काय येईल 1/2π√g/L. दिस इज द फ्रिक्वेन्सी. बघा टीचा फॉर्म्युला आहे 2π√L/g आणि फ्रिक्वेन्सी n म्हणजे असते 1/t म्हणजेच 1/2π√L/g आणि फॉर्म्युला मिळाला 1/2π√g/L. ओके, तर आत्ता आपण काय काय पाहिलं सिंपल पेंडुलममध्ये. पहिल्यांदा पाहिले आयडियल सिंपल पेंडुलम, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम आणि लेंथ ऑफ पेंडुलम या डेफिनिशन्स पाहिल्या आणि त्यानंतर टाईम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम कसा फाइंड आउट करायचा हे इथे आपण पाहिलेलं आहे. सगळ्यांनी हे नोट करून घ्यायचं.